आता आपण मराठवाडा विदर्भ या भागाकडे वळूया। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। ओढ्यांना पूर आलेला आहे। शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीने तर धोक्याची पातळी ओलांडली। त्यामुळे शहराला जोडणाऱ्या पुलाला पाणी धडकलंय। नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं गेलंय प्रशासनाकडून। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। मी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये आहे आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं अशा पद्धतीनं या बिंदुसरा नदीला जे दुथडी भरून वाहते आणि पुराचं प्रमाण देखील आपण पाहतोय। बीड शहरातला जो मुख्य पूल समजला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या शहरामधल्या 2 बाजूंना जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला पाणी लागलं आहे। तर पुढचा जो दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः आज रविवार असल्यानं या ठिकाणी बाजार भरत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा बाजार असतो आणि या बाजारासाठी खरेदी करण्यासाठी अनेक जण येत असतात। मात्र या ठिकाणी आता बाजार आज रद्द करण्यात आलेला आहे आणि इथं या पुलावरून पाणी जाऊ शकतं। त्यामुळे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे। सुरक्षेच्या उपाययोजना देखील केल्या जातात। बिंदुसरा नदीचं अशा पद्धतीची परिस्थिती नाही तर जिल्ह्यातील इतर ज्या नद्या आहेत त्यामध्ये सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी आहे, गोदावरी नदी आहे, या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत। तर जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि जे महत्त्वाचे मुख्य प्रकल्प आहेत मांजरा प्रकल्प त्याचे 7 दरवाजे उघडले आहेत। त्यातून हजारो क्युसेक पाणी हे नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। दुसरीकडे मांजरा प्रकल्पाचे हे 11 माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। त्याच्यामधून देखील लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि काल रात्री जायकवाडी धरणातून जवळपास 1 लाख लिटर पाण्याचा विसर्ग केल्यामुळं गोदावरी नदीला दुथडी भरून वाहते। महापूर आलेला आहे गोदावरी नदीला आणि यामुळं शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर आज देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आज उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीने हवामान विभागानं इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जनजीवन जे बीड जिल्ह्यातलं आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी काही गावं हे पुराच्या पाण्यानं वेढलेली आहे। त्यामुळे त्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हा प्रशासन हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, त्यांच्या बचावाचं कार्य देखील केलं जात आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून बरसत असलेला पाऊस हा कधी नव्हे ते इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे। काही ठिकाणी जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 566 मिलीमीटर पाऊस हे वार्षिक सरासरी असते, पण यावर्षी बरसलेला पाऊस हा 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकरी शेतामधली पिकं त्याचबरोबर काही जणांची घरं देखील वाहून गेलेले आहेत। त्यामुळे इतिहासात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, जीव धोक्यात घालू नये, घरीच राहून सुरक्षित राहा अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे। त्याच पद्धतीने न्यूज 18 लोकमत देखील सर्व प्रेक्षकांना आवाहन करते। पुराची परिस्थिती आहे त्यामुळे कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, सुरक्षित घरीच राहून आपला जीव वाचवावा अशा पद्धतीचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। उपनगरात सुद्धा आज आणि उद्या अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागानं या परिसराकरता म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरता रेड अलर्ट जारी केलेला आहे। नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय। त्याचबरोबर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईत सकाळच्या वेळेस पावसाचा जोर कमी होता, परंतु पुन्हा एकदा पावसाचा जोर दादर परिसरामध्ये वाढलेला बघायला मिळतोय। मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलाय। त्यामुळे आज रविवार आहे, मेगा ब्लॉक सुद्धा आहे, काळजी घ्यायची आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा। आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळेल असाच अंदाज वर्तवला जातोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे। या भागात वाहतूक काही काळाकरता बंद करावी लागलेली आहे। त्यामुळे नागरिकांना फटका बसतो आहे। थोडासा जरी पाऊस झाला तरी अंधेरी सबवे पाण्यानं भरून जातो आणि तो बंद करावा लागतो। तसाच तो आत्ताही वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे। दुचाकीच्या दोन्ही चाकं बुडतील एवढं पाणी आहे अंधेरी सबवेवर। मुंबईमध्ये अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। ठाण्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शहरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय।
अनेक भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। दादरच्या काही भागात सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी पाऊस मुसळधार पडतोय, थोड्या वेळ बरसतोय आणि पुन्हा शांत होतोय। पण आज रेड अलर्ट दिला गेलेला आहे ठाणे, पालघर, मुंबई, त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे। मीरा भाईंदरसह वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नालासोपाऱ्यातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आचोळे, शंखेश्वर नगर, विवा कॉलेजसह अनेक भागात पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्याचा हा परिसर आहे। आचोळे, विवा कॉलेज या सगळ्या भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। शंखेश्वर रहिवासी भाग जो आहे तिथे सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आता आपण मराठवाडा, विदर्भ या भागाकडे वळूया। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। ओढ्यांना पूर आलेला आहे। शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं तर धोक्याची पातळीच ओलांडली। त्यामुळे शहराला जोडणाऱ्या पुलाला पाणी धडकलंय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय प्रशासनाकडून। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। मी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये आहे आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं अशा पद्धतीनं या बिंदुसरा नदीला जे दुथडी भरून वाहते आणि पुराचं प्रमाण देखील आपण पाहतोय। बीड शहरातला जो मुख्य पूल समजला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, या शहरामधल्या 2 बाजूंना जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला पाणी लागले तर पुढचा जो दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः आज रविवार असल्यानं या ठिकाणी बाजार भरत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा बाजार असतो। या बाजारासाठी खरेदी करण्यासाठी अनेक जण येत असतात। मात्र या ठिकाणी आता बाजार आज रद्द करण्यात आलेला आहे आणि इथं या पुलावरून पाणी जाऊ शकतं। त्यामुळे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे। सुरक्षेच्या उपाययोजना देखील केल्या जातात। बिंदुसरा नदीचं अशा पद्धतीची परिस्थिती नाही तर जिल्ह्यातील इतर ज्या नद्या आहेत त्यामध्ये सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी आहे, गोदावरी नदी आहे, या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत। तर जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि जे महत्त्वाचे मुख्य प्रकल्प आहेत, मांजरा प्रकल्प, त्याचे 7 दरवाजे उघडले आहेत। त्यातून हजारो क्युसेक पाणी हे नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। दुसरीकडे मांजरा प्रकल्पाचे हे 11 माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। त्याच्यामधून देखील लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि काल रात्री जायकवाडी धरणातून जवळपास 1 लाख लिटर पाण्याचा विसर्ग केल्यामुळं गोदावरी नदीला दुथडी भरून वाहते। महापूर आलेला आहे गोदावरी नदीला आणि यामुळं शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर आज देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आज उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीने हवामान विभागानं इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जनजीवन जे आहे बीड जिल्ह्यातलं आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी काही गावं हे पुराच्या पाण्यानं वेढलेली आहे, त्यामुळे त्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हा प्रशासन हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, त्यांच्या बचावाचं कार्य देखील केलं जात आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून बरसत असलेला पाऊस हा कधी नव्हे ते इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे। काही ठिकाणी जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 566 मिलीमीटर पाऊस हे वार्षिक सरासरी असते, पण यावर्षी बरसलेला पाऊस हा 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकरी, शेतामधली पिकं, त्याचबरोबर काही जणांची घरं देखील वाहून गेलेले आहेत। त्यामुळे इतिहासात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे, कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, जीव धोक्यात घालू नये, घरीच राहून सुरक्षित राहा अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे। त्याच पद्धतीने न्यूज 18 लोकमत देखील सर्व प्रेक्षकांना आवाहन करते। पुराची परिस्थिती आहे, त्यामुळे कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, सुरक्षित घरीच राहून आपला जीव वाचवावा अशा पद्धतीचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात सरस्वती नदीला सुद्धा पूर आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा गावात सरस्वती नदी वाहते आणि तिला आलेल्या पुरामुळे पुराच्या पाण्यातून दूध आणण्याकरता गेलेला एक शेतकरी या पुराच्या पाण्यामध्ये अचानकपणे अडकला। दूध आणण्याकरता जाताना पुराचं पाणी कमी होतं
मात्र येताना पुराचं पाणी प्रचंड वाढलं, अंदाज आला नाही आणि हा शेतकरी वाहून चालला होता। यावेळी एका झाडाचा आधार घेत कसाबसा त्या ठिकाणी तो अडकून राहिला। मग नागरिकांनी तब्बल 1-2 तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढलं। बीडच्या माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे सिंदफणा नदीला पूर आलाय। याच पुरातून दुचाकी घालून भलतं धाडस करणं एका शेतकऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं। पुलावरून इतकं पाणी वाहत आहे तरी देखील यावरून दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला आणि तो शेतकऱ्याच्या अंगलट आला। शेवटी मग काही देवदूत म्हणून धावून गेले आणि त्या तरुणांनी या शेतकऱ्याला वाचवलं। फक्त त्यालाच वाचवलं असं नाही तर त्याची दुचाकी सुद्धा कठड्याला गच्च बांधून ठेवली दोरीनं, त्यामुळे ती सुद्धा वाहून जाणार नाही। नांदेड जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे आसना नदीला पूर आला। शहराजवळून वाहणाऱ्या या आसना नदीनं आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। आसना नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। नदीजवळ असलेल्या वसाहतीत देखील पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रात्रीच लोकांचं स्थलांतर करावं लागलंय। नदीवरून जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे बंद आहेत। अतिवृष्टी आणि सततचा पाऊस त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशेष करून ज्या नद्या आहेत आणि उपनद्या आहेत त्या नद्यांनी रौद्र रूप धारण केलेलं आहे। आता मी आहे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीजवळ। तुम्ही पाहू शकता या नदीला समुद्राचं स्वरूप आलेलं आहे। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी पाणी आणि पाणीच तुम्हाला दिसणार आहे। खूप छोटी नदी आहे ही, मात्र इथं तुम्ही पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला महापूर म्हटलं तरी चालेल, महापूर आलेला आहे। खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, त्याचं देखील पाणी आणि जो वरचा भाग आहे परभणी असेल आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जो काही पाऊस झाला होता ना, त्या पावसाचं पाणी देखील याच नदीत विसर्ग करण्यात आला। त्यामुळे या नदीला असं रौद्र रूप मिळालेलं आहे आणि सगळीकडं अक्षरशः पाणीच पाणी झालेलं आहे। आतापर्यंत इतकं पाणी कधीच या नदीला आलेलं नाही असं जाणकार सांगतात। 2006 साली जो महापूर नांदेडमध्ये आला होता त्यानंतर आत्ता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या नदीला इतकं भयंकर पाणी आलेलं आहे। नदीकाठची जी शेती आहे यापूर्वीच खरडून निघाली होती, आता त्या पलीकडेच्या वावरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतीचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे आणि जे नदीच्या जवळची जी शेती आहे तर त्या शेतीतली माती देखील आता वाहून गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं तर मोठं नुकसानच झालेलं आहे आणि नदीला जे पाणी आलेलं आहे त्यामुळं आसपासचे ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या नदीकाठच्या वसाहतीतील लोकांना देखील स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरलं होतं। नागरिकांना उंच ठिकाणी जाऊन बसावं लागलं। संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे। गल्ली आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि ते वाहतं पाणी आहे। घरातील जीवनावश्यक वस्तू त्यामुळे पूर्णपणे भिजून गेल्यात, खराब झाल्यात, वाहून गेल्यात। आपल्या घराची ही परिस्थिती बघून नागरिकांना अश्रू अनावर झाले। रात्री झालेल्या या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। तर छत्रपती संभाजीनगरच्या राहुल नगर या भागामध्ये मी आता उभा आहे। मी कुठल्या शेतीमध्ये नाल्यामध्ये नाही तर चक्क घरामध्ये उभा आहे आणि या घरामध्ये माझ्या गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे नागरिकांना आपलं जेवण हे एखाद्या पलंगावरती क्वाटवरती बसून जेवण करावं लागतंय। अत्यंत अशा त्यांच्या तीव्र व्यथा आहेत। घरामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण जे सामान आहे ते या ठिकाणी आपल्याला तरंगलेलं दिसून येते। स्टोव असेल, इतर घरातलं साहित्य असेल, हे पूर्ण साहित्य पाण्यामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या व्यथा मोठ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्ण सोफा असेल, पलंग असेल, कॉट असेल, हे संपूर्ण पाण्याखाली गेलं। जीवनावश्यक वस्तूंचा या ठिकाणी मोठा नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। काही नागरिक देखील माझ्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत ते देखील जाणून घेऊयात। म्हणजे ज्या पद्धतीनं बाबा तुम्ही आता जे पाणी आहे ते इथंच फेकलंय ताटातलं का? म्हणजे घरामध्येच पाणी कधी फेकण्याची वेळ येत नाही, पण आज ते पाणी तुम्ही फेकलंय। हां बोला। काय नाही, रातभर आम्ही जागा आहे
रातभर जागा आहे. आता नाश्त्याला क्रांतीचा होऊन जाऊन नाश्ता आणला क्रांतीचा होऊन जाऊन तुम्ही धीर धरा. बाथरूमला संडासला गेलो स्टेशनवर पायी पायी. तिथून पायी पायी आलो क्रांतीचौकला रिक्षा करून नाश्ता आणला आणि मी खात बसलो यात. तुम्ही धीर धरा, होईल, सर्व व्यवस्थित होईल. पण केव्हापासून पाणी साचायला सुरुवात झाली? गण 2-3 वर्ष झालं. हे पूल बांधला तेव्हापासून. पूल बांधला ते. हे तुमचं ब्रिज बांधले नाही, रोड बनवलाय, तसं तेव्हापासून पाणी घरात येतं. घरात लहान लेकरं पण असतील, ते कुठे गेले आता? 5 वर्षापासून. 5 वाजेपासून घरात लहान लेकरं पण असतील, ते कुठे गेले आता? लहान लेकरं त्यांचं मुलाचे सासरवाडीकडे लावले, ते टावून आणला तिकडे. रडू तुम्हाला आवरत नाहीये काय? किती वाईट वाटतं असं जेव्हा आपण राहत्या घरात पाणी? काय करा, नाही इलाज आहे सर. घरामध्ये जर आपण बघितलं तर मी कुठं गल्लीमध्ये नाही, घरामध्ये उभा आहे. आणि त्याच घरामध्ये किचनमध्ये जर मी गेलो तर तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं हे किचन पूर्ण याच ठिकाणी अस्ताव्यस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. किचनच्या अर्ध्या मध्यापर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि संपूर्ण पाणी या घरामध्ये अशाच पद्धतीचं साचलं आहे. आणि जे आजोबा आहेत त्यांना रडू कोसळतं आहे, त्यांना रडू आवरत नाही आहे. कारण आपला अनेक कष्ट करून कितीतरी 1-1 रुपया साचून पै साचून त्यांनी हे घर बांधलं. त्याच्यामध्ये आपला परिवार सुखाने राहत होता. मात्र एक पाऊस आला आणि त्या परिवारालाच बाकी ठिकाणी पाठवावं लागलं. ह्या भावना अतिशय तीव्र आहेत, शब्दात व्यक्त करण्यात जोग्या देखील ह्या भावना नाही आहेत. त्यामुळे आता कुठेतरी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने असल्या भागांमध्ये पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण छत्रपती संभाजीनगरला आपण स्मार्ट सिटी म्हणतो आणि त्याच नागरिकांच्या घरात त्यांना राहण्यासाठी जेवण्यासाठी जर जागा नसेल तर हे दुर्दैव आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि परिस्थिती बिकट बनली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. अंजना नदी पात्रात जोरदार पाणी आलं आणि परिसरात हाहाकारच माजला. पिशोर आणि शफेपूर या भागात स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे. शेतीमध्ये उभ्या पिकाचं नुकसान झालंय, गुडघाभर पाणी आहे. पुराचं पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.